मम्मी ए मम्मी अगं कुठं आहेस तू? मी आले. आली ग एकदाची माझी पोर. टोन्या जा दीदीसाठी पाणी घेऊन ये जा. राहून दे की तिकडं. मी आका जाऊ? ती काय मोठी लढाई जिंकून आली यावय. एवढं लाड कराय तिचं. टोहण्याचा राग गेला नाही वाटतं अजून. दिदे तू बोलू नको माझ्यावर. म्या नाही ओळखत तुला. आता डिंपे तू नको त्याच्या नादाला लागू. बर मला सांग काय तारास बिरास नाही ना झाला बाय? तरास अगं हे शब्द मला आठवलं बी नाही. एवढी मज्जा केली ना. डॉक्टरांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय आमच्यावर. असं काय काय केलं ग? ती एवढं पैसे खर्च झालं? अगं ते महाबळेश्वरला सगळे पॉइंट बघितले आम्ही. पॉइंट म्हणजे? अगं ते डोंगराच्या इथून वाकून बघायचं असतं ना ते. अगं मग ती आपल्या गावच्या भावलिंगावरनं बी बघता येते की. त्यासाठी महाबळेश्वरला जायची काय गरज आहे? मम्मी तुला ना नाही कळायचं. आम्ही लय मज्जा केली बघ. असलं भारी वाटत होतं ना. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना शेकोटी करून माणसं नाचतात तसं होतं. लय भारी वाटलं. लाइटिंग तर असली भारी केली होती ना. मला तर असं वाटत होतं मी स्वर्गातच आल्या. ऐसी जिंदगी तो मैंने अब तक नहीं जीती. डॉक्टरांनी आमची खायची प्यायची सगळी व्यवस्था केली होती बघ. लयच भारी वाटत होतं. मम्मी डॉक्टर वाड्यात आल्यापासून आपलं कसलं चांगलं झालंय ना. आपल्याला हवं तसं आपल्याला जगता येतंय. मम्मी माझ्याकडे नवाईच पैसे होते. मी तुला पप्पाला टोन्याला फिरायला घेऊन जाणार आहे. आपण गेलो ना तिथं लय मज्जा करू बघ. आणि मला नेलं सर काय तुझ्या कर्जाचा डोंगर कोसळेल वय ग. नको तेव्हा माझी आजी म्हणून मुख घेतीस की. आणि फिरायला नको वय तेवढं. 12 लुगडीन सदा उघडी अशी गत झाली आहे माझी. अगं आजे तुला तर पहिलं घेऊन फिरणार आहे मी. आणि त्या शेकुट्याचे भोवती तुझ्यासोबत डान्स बी करणार आहे. ते राहू दे. निशील तेव्हा बघता येईल. उगाच नको हरभऱ्याच्या झाडावर चढवू. लाखाशिवाय बात नाही वडापाव शिवाय खात नाही. मला खायला काय आणलंय ते सांग आधी. अगं आजे तुझ्यासाठी आहे ना मी महाबळेश्वर वरनं लय भारीतली चिक्की आणली. ही घे आणि खा. डिंपे टोन्यासाठी काय आणलंय ग? टोन्यासाठी? अयो मी कसं काय विसरले त्याला आणायचं. वय का मग आता ह्यो गोगल कोणाला देऊ मी? जाऊ दे तू काय माझ्या हातनं राखी बांधून घेणार नाही ना. देऊन टाकते परत. नाही अगं एक नाही दोन नाही 4 बांधून घेतो. दे की इकडे. अगं दे की. पण तू तर मला ओळखत नाही ना. अगं वाळवतो बघू दे की. मम्मी हे घे तुझ्यासाठी ह्यात कोकम सरबत आणले. तुला कोकम आवडतं ना म्हणून हे सरबत. डिंपे तुला कसं माहित ग मला कोकम सरबत आवडते ती? मम्मी मी का तुला आत्तापासून ओळखते का? अगं मी लहान होते ना तेव्हापासून तुला ओळखते. तुला काय आवडतं काय आवडत नाही. तू कुठं किती मन मारती ना मला चांगलं माहित आहे. पण तू आता अजिबात मन मारत जगायचं नाही. तुला जे पाहिजे ना जसं पाहिजे तसं जग. मी आहे ना. मग आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बघ. वय माझी पोरगी मोठी झाली. कुणाची दृष्ट नका लागायला. बरं जा तू आवरून घे जा. वय आवडते. टोन्या ही पाडलेस ती उचल. मी आता गोगलवर ठेवते. काय म्हणलं रे? मस्त पाडाय पाहिजे काढवाला. मंजू हा हे घे. मंजू थांब ना जरा. का अजून काही हवं होतं का? नाही ग बस थोडं माझ्याजवळ. आता नको. आपण 2 दिवस नव्हतो ना त्यामुळे घरात खूप पसारा पडलाय. तो सगळा उरकते मग आपण निवांत गप्पा मारू. हा अगं कामं नेहमीचीच आहेत ग. थोडं बस ना माझ्याजवळ. बर बाबा ठीक. बोला. मला सांग कसं वाटतंय फिरून आल्यावर? खूप छान वाटतंय. मला सुद्धा. तुला असं बघून इतकं छान वाटतंय ना. नाहीतर एरवी सतत वाटायचं की माझ्यासारखं तुझं आयुष्य मी कोंडून ठेवलंय या 4 भिंतीमध्ये. पण तुला असं मन मोकळं फिरताना मजा करताना इतकं भारी वाटलं ना
मनावरचा सगळा ताण दूर झाला. कधी कधी मला असं वाटतं माझ्यामुळे तुला असं बंदिस्त आयुष्य जगावं लागतं. याचं खूप वाईट वाटतं. अहो काय बोलताय तुम्ही हे? प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. मला तुमच्या बाबतीत कुठलीही तक्रार नाहीये. मला माहितीये लवकरच सगळं नीट होणार आहे. एकदा का तुमचं ऑपरेशन झालं ना, मग बघा आपलं आयुष्य किती सुंदर होतं. ते सगळं नीट होईल. आणि माझा विश्वास आहे तुम्ही मला जगातली सगळी सुख देणार आहात. भले ही ट्रिप डॉक्टरांनी स्पॉन्सर केलेली असो, पण एकदा का तुमचं ऑपरेशन झालं ना की आपण दोघेच जाणार आहोत, तेही रोमॅन्टिक डेट वरती. आणि हो, आपल्या पैशाने. हो ना? हो, नक्कीच जाऊ. मंजू आत येऊ का? अरे ये ना नामू, विचारायचं काय त्यात? ये ना, बस बोल. काही काम होतं का? काम नव्हतं, ट्रिप कशी झाली ते विचारायचं होतं. आमची ट्रिप खूप छान झाली. तुला माहितीये महाबळेश्वर मधले जवळजवळ सगळे पॉइंट्स आम्ही बघितले. आर्थर पॉइंट, केटस पॉइंट, टेबल पॉइंट आणि हा सनसेट पॉइंट सुद्धा. महाबळेश्वरचा निसर्ग ना खरंच खूप छान आहे. खूप मजा आली. तुला महाबळेश्वरला जायचं होतं तर मला सांगायचं होतं ना, मी केली असती का सगळी प्लॅनिंग. तू मस्त एकटी एकटी जाऊन मजा केली, पॉइंट बघितले. हा, मला पण नेलं असतं तर तेवढी मी पण मजा केली असती तुमच्या सोबत. नामू अरे सगळं अचानक ठरलं, त्यामुळे तुला सांगताच नाही आलं. तू नेहमी ना असंच करतेस. तुला की नाही माझ्या मैत्रीची किंमतच नाही. नामू अरे असं काय बोलतोयस? मला जर आपल्या मैत्रीची किंमत नसती ना, तर आठवणीने तुझ्यासाठी खास स्ट्रॉबेरीचा डब्बाच आणला नसता. स्ट्रॉबेरी तुझ्यासाठी आणलाय. बस मी आणते. हा नामदेव, हा, तुम्हाला कसं कळलं आम्ही आलोय ते? हाय का आता ते डॉक्टर आल्याचं कळलं म्हटल्यानंतर तुम्ही पण आला असाल ना. हे बघ, खास तुझ्यासाठी. मंजू, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. ते सुरेश बापूंचं ते काय पोस्टमॉर्टम काय असं नाही का, त्याचा रिपोर्ट आलाय. पोलीस सांगत होते की सुरेश बापूंचा खून झालाय. काय? हा ना, ते पोलिस समध्या गावकऱ्यांची चौकशी करतायत, एकदम कसून. डॉक्टरांना पण बोलवलंय चौकशीसाठी. डॉक्टरांना चौकशीसाठी? का? माहित नाही का, काहीतरी गावलं असेल. पण मला वाटतंय ना मंजू की तुला पण बोलवतील चौकशीसाठी. मला? सुरेश बापूंवर जनावरांनी हल्ला केला नसून त्यांचा खून झालाय. त्यांच्या हत्येसाठी वापरले टिकाव आम्हाला मिळाले. आम्हाला तुमची चौकशी करायची आहे आणि तुमचे फिंगरप्रिंट्स पण हवेत. पोलिसांना माझे फिंगरप्रिंट्स मिळता कामा नयेत. काहीही झालं तरी मी फिंगरप्रिंट्स मिळवून देणार नाही. क्या हुआ डॉक्टर? अयो डॉक्टर, हे काय झालं तुमच्या हाताला? काय झालं का आजे? कशाला वराडतीयस? अयो चिक्की वय. अगं आजे, जर तुला चिक्की तुटत नसेल तर मग कशाला खातीयस? अरे माझ्या नातीने एवढं पेरमाने आणली म्हणलं नको वय खायला. होय होय, लय भारी आहेस बघ तू. टोन्या, चिक्की घेऊ नकोस. जा फुकणी घेऊन ये चिक्की तोडायला. अगं आजे कसली आहेस ग तू?
मला वाटलं मला वाईस तरी चिक्की देशील. आणि फुकणी वय, त्या फुकणीनं तर मम्मी रोज मिस्त्री वाटती. ती फुकणी नको, ती सगळी चिक्की काळी पडेल. मग तो खलबत्त्याचा दांडा घेऊन ये, त्यांनी तोडून दे. त्याचा दांडा, तो दांडा तर मम्मीला महिनाभर झालं गाव ना, कुठं ठेवलाय काय माहित. अरे मग वरुटान. अगं त्या वरुट्यात तर मम्मीनं आताच मिरची कुठली आहे. सगळी चिक्की आहे का नाही तिखट लागल तुला. कसला पालत्या हाताचा आहेस र? चिक्की तोडायला काहीतरी घेऊन ये म्हणलं तर ते बी होईना तुझ्याच्यानं. अगं आजी मग कशाला खातेस ग तू चिक्की? अगं तू नको खाऊस, तुला लई त्रास होईल. अगं बघ, जर तू चिक्की खाल्लीस का नाही मग तुझं सगळं दात मोडतेली आणि मग गावातली सगळी माणसं तुला हाडोळ हाडोळ अशी म्हणतेली आणि मग सगळे घाबरून बी पळतात. तिकडे मी असं संपवतो ती चिक्की. दोन्ही मूड द्या मला हाड म्हणतोस वय? तुझी आय हाड तुला घातला डाबऱ्यात नेऊन तुला त्या पालखीचा निघाला धोर तुझ्या. अगं आजी थांब, तू शिव्या नको दिवस. मी आता चिक्की मम्मी पासून मोडून आणतो. दे इकडं. हा आणतो काय मोडून लगेच. वाट बघत बस. डॉक्टर, तुमचे काय चाललेलं असतं ना मला अजिबात कळत नाही. तुम्हाला असं वागणं शोभतं का मला सांगा? ऍक्सिडेंट झाला, त्याच्या जखमा आत्ता कुठं बऱ्या झाल्यात, तोपर्यंत असं उद्योग करून ठेवला. तुम्हाला ना वाईस स्वतःची काळजी अजिबात घेता येत नाही बघा. मला तर असं वाटतंय 24 तास आता मलाच तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. काय गरज होती हाताला असं लावून घ्यायची? अगं मी काय मुद्दाम केले का डिंपल? चुकून झालंय ते. थोडक्यात निभावलं म्हणून ठीक आहे. हाताची नसबीस फाटली असती, रगत वाया गेलं असतं तर काय झालं असतं? जरा खुद का ख्याल रखो ना. बरं ठीक आहे, इथून पुढे मी माझी काळजी घेईन. डिंपललाच डॉक्टरांची काळजी करायला लागली. ही काय बरं नाही, कुणी बघितलं तर काय म्हणत्याले. डिंपल, काय ग मम्मी? इकडे ये. थांब जरा, डॉक्टरांच्या हाताला पट्टी बांधतीया. ये म्हणलं की यायचं. माझं काम आहे तुझ्याकडं. जा डिंपल, काहीतरी महत्वाचं असेल. मी जाते डॉक्टर, पण तुम्ही आता कुठं धडपडू नका म्हणजे झालं. वाईच काळजी घ्या, कुठं जाऊ नका, आराम करा. मी आलेच. बोल, सुरेश बापूंना का मारलंस? मी नाही मारलं साहेब. हात खाली घे, खाली घे. तुमच्या दोघांचं वर अख्ख्या गावाला माहिती आहे. मारायचं असतं तर मी त्याला कधीच मारलं असतं. वाट बघत बसलो नसतो. आमचं वैर एवढं पण नव्हतं की मी त्याचा जीव घेईन. माझा ऐका साहेब, त्याचा खून त्या जमिनीच्याच व्यवहारातनं झाला असणार. साहेब, हा डॉक्टर आले चौकशीसाठी. ठीक आहे, बसवा त्यांना. आलोच मी. तुझ्याकडे नंतर बघतो मी. गुन्हा कबूल केल्याशिवाय असं सोडणार नाही तुला मी. बसा बसा बसा. बोला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही चौकशीसाठी बोलवलं होतं, विचारा काय विचारायचंय. डॉक्टर, तुमचं आणि सुरेश बापूंचं काय रिलेशन होतं? किती वेळा भेटला होता तुम्ही त्यांना? मी 1-2 वेळाच त्यांना भेटलोय. फारच दिलदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व होतं ते. कशा संदर्भात भेटला होता? जमिनी संदर्भात. ऍक्च्युली त्यांना जमीन विकत घ्यायची होती आणि त्या संदर्भात त्यांनी गावातल्या किंवा गावाच्या आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी जमिनी बघून झाल्या होत्या आणि मलाही हॉस्पिटल बांधायचं होतं, म्हणून त्या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी मी त्यांना भेटलो होतो. मग मिळाली का तुम्हाला तुमच्या मनासारखी जागा? नाही मिळाली. आमच्या माहितीनुसार तुम्ही मंजुळाची जागा विकत घेताय आणि ही तीच जागा आहे ज्या जागेच्या व्यवहारामुळे सुरेश बापूंचा खून झालाय असा आम्हाला संशय आहे. नाही, मला काहीच आयडिया नाही आहे त्या बाबतीत आणि मी मंजुळाची जमीन अजून विकत नाही घेतलेली. इन्स्पेक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब देव माणूस आहेत आमच्या गावचे. तसं बी मंजू आणि डॉक्टरांची मैत्री झाली आता, आणि मंजू आता अडचणीत आहे ना, त्यामुळं डॉक्टरांना तर सवय आहेच अडचणीत असणाऱ्या माणसाची मदत करायची, म्हणूनच डॉक्टर मंजूची जमीन विकत घेत होते. साहेब, तुमची काय हरकत असेल आणि जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही
तोपर्यंत मी मंजुळाच्या जमिनीचा व्यवहार करणार नाही. नाही, व्यवहार करायचा नाही करायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोण सांगणार आहे. बरं, काही माहिती लागली तर कळवतो तुम्हाला. थांबा, चव्हाण, यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. डॉक्टर घ्या. हे काय झालं हाताला? आहो ते डॉक्टर तुम्ही बोला. सकाळी काच पुसायला गेलो तेव्हा काच फ्रेम मधून निखळली आणि तिला पकडायला गेलो तेव्हा इथे कापलं गेलं. काच निखळली तर ते खाली पडल्यावर फुटेल ना, आणि काच पकडताना दोन्ही हाताला लागणार. एका हाताला कसं काय लागलं मग? नाही, करेक्ट आहे. काचेला मध्ये तडा गेला होता. पुसताना आधी कापलं गेलं, मग ती फ्रेम मधून निखळली आणि तिला पकडायला गेलो तेव्हा जास्त कापलं. नाही, असू द्या असू द्या असू द्या. नका काढू पट्टी. आपण तुमचे फिंगरप्रिंट्स नंतर घेऊया. साहेब, डाव्या त्याची घेऊ शकतो आपण. थांबा. काय चव्हाण, हे का हाताचे फिंगरप्रिंट्स कधी घेतात का? डॉक्टर, तुमची जखम बरी झाली ना, मग आपण दोन्ही हाताचे फिंगरप्रिंट्स घेऊया. नक्की साहेब, नाहीतर तुम्ही परत म्हणाल डॉक्टर चौकशीसाठी आले आणि फिंगरप्रिंट्स न देताच निघून गेले. तसं नाही, तुमची चौकशी फक्त फॉर्मॅलिटी होती आणि तुम्ही स्वतःहून चौकशीसाठी आलात ना, त्याबद्दल थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, अहो थँक्यू काय म्हणताय? माझ्या हाताची जखम बरी झाली की मी पहिल्यांदा तुम्हाला येऊन भेटेल आणि फिंगरप्रिंट्स येईल. ठीक आहे, चल. येऊ का सर? विठ्ठल, अरे तू कधी आलास? आणि काय रे, मागच्या वेळी माझ्याकडे बघून हसत गेला होतास ना, पण आज मी खूप खुश आहे. महाबळेश्वरची थंड हवा, त्यात मंजूच्या प्रेमाची ऊब. महाबळेश्वरचे दिवस संपूच नाही असं वाटत होतं. तुला माहितीये, मी मंजुळा सोबत डान्स सुद्धा केला. वय, मैंने देखा ना. मस्करी मस्करीत काय खर्च केलाय तुम्ही? हाच फरक आहे डिंपल तुझ्यात आणि माझ्यात. ज्याला तू खर्च समजतेस त्याला मी इन्व्हेस्टमेंट समजतो, मंजुळाला माझी करण्यासाठी. आणि पैशाचं काय घेऊन बसलीस? पैसे मी वसूल करेन, तेही तिच्याकडूनच. आता मंजुळाच माझं टार्गेट आहे. एका ट्रिप मध्येच ते तुमची होईल असं वाटतंय तुम्हाला? ऑलरेडी माझी झालीये डिंपल. आता मी इथे तिचा विचार करतोय, ती तिकडे माझा विचार करत असेल. आता जे माझं आहे ते तिचं आहे आणि जे तिचं आहे ते माझं आहे.
तुझ्या लक्षात येते ना मी काय म्हणतोय? मंजुळा माझी कधी होणार याची मी वाट बघतोय. एकदा का ती माझी झाली की तिची जमीनही माझी. इतना और कॉन्फिडन्स अच्छे नाही हा डॉक्टर. तू याला काहीही म्हण डिंपल, पण तू आता हरण्याची तयारी ठेव. मी तुला पैज लावून सांगतो, उद्या रात्री 10:30 वाजता मंजुळा या डॉक्टर अजित कुमार देवच्या मिठीत असेल.